तंत्रज्ञानाचे युग, आपल्या हातातला मोबाईल, इंटरनेट, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे आपल्या आयुष्याचा भाग झाले आहेत. पण जग एका नव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. तो टप्पा म्हणजे क्वांटम युग. क्वांटम हा शब्द ऐकला की तुम्हाला वाटेल हा भौतिकशास्त्राचा कठीण विषय आहे. हे खरं आहे, पण थोडक्यात सांगायचं तर क्वांटम म्हणजे अणु आणि इलेक्ट्रॉन यांसारख्या अतिसूक्ष्म कणांचा अभ्यास. या सूक्ष्म जगातील गणित, नियम आणि शक्यता हेच आजच्या तंत्रज्ञानाचे पाया बनत आहेत. आपण वापरत असलेला साधा संगणक 0 आणि 1 या 2 अंकावर चालतो, त्याला आपण बिट्स म्हणतो. पण क्वांटम संगणक हा वेगळा आहे. तो क्यूबिट्स वापरतो. क्यूबिट्स एका वेळी 0 आणि 1 दोन्ही असू शकतात. याला सुपरपोजिशन म्हणतात. म्हणून क्वांटम संगणक एका क्षणात हजारो लाखो हिशोब करू शकतो. याशिवाय इंटिग्रेटेड या नावाचा अजून एक अद्भुत गुण आहे. त्यामुळे 2 कण कितीही दूर असले तरी एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो. हे ऐकायला जादूसारखं वाटतं, पण हे खऱ्या विज्ञानाचं सामर्थ्य आहे. चला पाहूया या नव्या क्वांटम युगातील काही संधी. नवीन औषधं तयार करणे, आजारांचे अचूक निदान करणे, शरीरातील सूक्ष्म कणांचे संगणकीय मॉडेल तयार करणे हे क्वांटम संगणकामुळे शक्य होईल. कर्करोग, अल्झायमर यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर क्वांटम तंत्रज्ञान मदत करू शकते. पृथ्वीच्या हवामानाचा पूर्वांदाज घेणे, नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देणे, प्रदूषण कमी करण्याचे मार्ग शोधणे हे क्वांटम संगणकामुळे शक्य होईल. सौर ऊर्जा, हायड्रोजन ऊर्जा यांसारख्या ऊर्जेच्या संशोधनात क्वांटम युग मोठा हातभार देणार आहे. इंटरनेटवरील आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी क्वांटम क्रिप्टोग्राफी विकसित होत आहे. हे हॅकिंगपासून संरक्षण देईल. अंतराळातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडविणे, ग्रहांचा अभ्यास करणे, अगदी भविष्यात मंगळावर वस्ती करण्यासाठीही क्वांटम तंत्रज्ञान उपयोगी ठरत आहे. मोठमोठ्या कंपन्या गुगल, IBM, मायक्रोसॉफ्ट आधीच क्वांटम संगणकावर संशोधन करत आहेत. येत्या काही दशकात जो देश क्वांटम क्षेत्रात पुढे जाईल तो जगाचा आघाडीचा देश ठरेल. काही संधीबरोबर काही आव्हानेही असतात. चला तीही पाहूया. क्वांटम संगणक हा साधा संगणक नाही. त्याला चालवण्यासाठी विशेष वातावरण लागते. अति थंड तापमान, 0 ऊर्जेजवळील ऊर्जा स्थिती याशिवाय तो व्यवस्थित चालत नाही. क्वांटम तंत्रज्ञान विकसित करणे हे महाग आहे. म्हणून प्रत्येक देशाकडे याचे साधन संपत्ती नसते. मित्रांनो, आपण अजून शाळेत आहोत. आपल्याला वाटेल की हा फार लांबचा विषय आहे, पण खरं म्हणजे क्वांटम युग हे आपले युग आहे. क्वांटम युग हे आपले युग आहे. उद्या आपण शास्त्रज्ञ होऊ, अभियंते होऊ, संशोधन करू. म्हणूनच विज्ञानाविषयी कुतूहल ठेवा. गणित व संगणकाची भीती बाळगू नका. प्रश्न विचारा, प्रयोग करा, नवीन शिकण्याची तयारी ठेवा. मित्रांनो, क्वांटम युग हे भविष्याचं एक नवदार आहे. यात अमर्याद संधी आहेत. ऊर्जा, शिक्षण, उद्योग धंदे, अंतराळातील संशोधन यात क्रांती घडवण्याची ताकद आहे. पण याच वेळी मोठी आव्हानेही आहेत. म्हणूनच आपल्याला संतुलन साधावं लागेल. विज्ञानाचा वापर मानव जीवनाच्या भल्यासाठी व्हावा हीच गरज आहे. म्हणूनच क्वांटम तंत्रज्ञान हीच गरज आहे. आपण योग्य पद्धतीने पुढे गेलो तर क्वांटम तंत्रज्ञान आपल्याला अधिक सुविधा, प्रगत आणि शाश्वत जग देईल. या काही मिनिटांत मी तुम्हाला क्वांटम युगाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर जाता जाता एकच म्हणते, विज्ञान हे फक्त सूत्र आणि प्रयोग करणं नाही, तर विज्ञान हे भविष्य घडवणं आहे. भाषणामध्ये IPM असा शब्द आला, तर IPM म्हणजे काय?